आपल्या पूर्ण न झालेल्या स्वप्नाची गोष्ट आजोबा आपल्या नातवाला सांगत होते. ते सांगू लागले, जेव्हापासून मी तुझ्या एवढा होतो ना, तेव्हापासून माझं एक स्वप्न होतं. कारण अवतीभोवती मी बघायचो की महिन्यातून एका सोमवारी लॉटरीचे तिकिटांचे रिझल्ट डिक्लेअर होतात आणि ज्याला तिकीट लागलेलं असतं त्याचा फोटो सुद्धा त्या पेपरमध्ये येतो. 10 लाखाची लॉटरी त्याला लागलेली असते. म्हणून मी सुद्धा अगदी प्रत्येक महिन्यामध्ये त्या सोमवारी न चुकता पेपर घ्यायचो आणि प्रत्येक वेळेस उघडून पाहायचं सुद्धा की माझा फोटो आलाय का. पण माझा फोटो नसायचाच कधी. मी इमाने इतबारे कष्ट करत राहिलो, मेहनत घेत राहिलो, पण तरीही माझं ते स्वप्न मी नेहमीच बाळगत राहिलो की एक दिवस असाही येईल जेव्हा माझा सुद्धा फोटो पेपरमध्ये असेल आणि मलाही 10 लाखाची लॉटरी लागलेली असेल. पण बघ ना, हा पेपर बघ, आज सुद्धा कुणाचा तरी दुसऱ्याचाच फोटो याच्यामध्ये आलाय. मला आता वयाची 70 उलटून गेली तरी सुद्धा लॉटरीचं तिकीट लागलेलं नाहीच. का हा परमेश्वर असं करतो? माझं एवढं जपून ठेवलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा परमेश्वर मला का नाही मदत करत? मला का नाही 10 लाखाची लॉटरी लागत? माझा सुद्धा का नाही फोटो येत? उद्विग्नतेनं, थोडंसं वाईट वाटत हे सगळे प्रश्न हे आजोबा आपल्या नातवासमोर ठेवत होते आणि आपलं स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाही याची त्यांना खूप मोठी खंत वाटत होती. आणि या नातवानं सहजच प्रश्न विचारला, तुमच्याकडचं लॉटरीचं तिकीट बघू मला. ते म्हणाले, लॉटरीचं तिकीट मी नाही घेतलं. नातवाने विचारलं, तुम्हाला 10 लाखाचं लॉटरी आपल्याला लागावी असं स्वप्न होतं ना तुमचं? म्हणे, हो, अगदी तुझ्या वयाचा होतो तेव्हापासून हे स्वप्न होतं माझं. पण मग तुम्ही लॉटरीचं तिकीट कधी घेतलंच नाही? नाही गड्या, मी लॉटरीचं तिकीट कधी घेतलंच नाही. आणि मग नातवानं कपाळाला हात मारून घेतला. आजोबांना सांगितलं, जर तुम्ही लॉटरीचं तिकीट घेतलंच नाही तर तुमच्या नशिबात असेल जरी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वराला सुद्धा तुमची मदत करावीशी वाटत असेल जरी, तरी सुद्धा तुम्हाला लॉटरीचं तिकीट लागणार कसं आहे? कारण तुम्ही ते घेतलेलंच नाही. लक्षात आलं मला काय सांगायचंय ते? आपणही आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी मोठी स्वप्न बघतो, पण त्या स्वप्नांसाठी, त्या स्वप्नांच्या दिशेनं जाण्यासाठी आपल्यालाही परिश्रम घ्यावे लागतात. आपल्यालाही त्याच संदर्भातले प्रयत्न करावे लागतात. आपलं गोल सेट झाल्यानंतर मार्ग सुद्धा कोणता आहे, आपण कशा पद्धतीनं तिथपर्यंत पोहोचणार आहोत, हे सगळंच्या सगळं ठरवावं लागतं. नाहीतर आपल्यावरही अशी वेळ येते, मला खूप मोठं हे बनायचं होतं पण राहूनच गेलं. मला खूप छान ते करायचं होतं पण राहूनच गेलं. कारण कधी कधी आपण आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यामध्ये अशी काहीतरी चूक केलेली असते. तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा तुम्ही स्वतः करताय ना? गोल जर डिफाईन असेल तर त्याचा मार्ग सुद्धा डिफाईन केलाय ना? केला नसेल तर लगेच करून घ्यायला हवा बरं का. नाहीतर त्या आजोबांसारखी आयुष्याच्या शेवटी खंत करण्याची वेळ आपल्यावर येईल. थँक्यू.